ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम व छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांना मी वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, इथे उपस्थित सर्व मान्यवर व माझे मित्र, सर्वांना माझा नमस्कार. मी प्रतीक विनोद शिंदे. मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कधी कोणापुढे नतमस्तक होत नाही. ही पुस्तकाची ताकद आहे. विकास हे फक्त शरीराने होत नाही, तर तो विचारांनी होतो आणि ते विचार घडवण्याचं प्रभावी साधन म्हणजे वाचन आहे. वाचन तुमचा म्हणजे जीवनाचा पाठीमागचा हातच आहे. आणि आजच्या काळात, तंत्रयुगाच्या, विज्ञानाच्या काळात मोबाईल सर्व काही आलेले आहेत. तर ते मोबाईल क्षणाक्षणामध्ये आपल्याला माहिती कळून देतात, परंतु पुस्तक हे आपलं मन सुधारतं. 1 मिनिटाचा व्हिडिओ तुमचं मनोरंजन करतो, पण पुस्तक आपलं भविष्य घडवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद व काही सर्व महापुरुष यांच्या जर आपण जीवनाकडे बघितलं तर त्यांच्या पाठीमागे संपूर्ण प्रचंड वाचनाचा हात आहे. तर तसं त्यांची मैत्री पुस्तकाशी होती, तर आपली सुद्धा मैत्री पुस्तकाशीच असली पाहिजे. ग्रंथ होते गुरु त्यांचे विचार होते शस्त्र. आणि वाचनाच्याच बळावर घडला इतिहास श्रेष्ठ. वाचन तुमचा श्वास आहे, वाचन तुमचा ध्यास आहे. वाचन तुमचं मन आहे, वाचन तुमचं धन आहे. वाचन तुमचं ज्ञान आहे, वाचन तुमचं ध्यान आहे. वाचन तुमचा अभिमान आहे आणि वाचन तुमचा स्वाभिमान आहे. शाळेत, महाविद्यालयामध्ये फक्त वाचन नसतात, तर आपल्या भविष्याच्या पाठीमागे वाचन असतं. आपला साथी म्हणजे वाचन आहे. आणि आता जे कवी, लेखक, वक्ते जे काय बनले ते फक्त वाचनाच्या बळावर बनले आहेत. तुम्हाला जसं बोलायचं असेल तर तुम्ही वाचन करू शकता. आणि जो माणूस त्याने वाचनाची मैत्री केली आहे, तर तो माणूस कधीही एकटा नसतो. एक लक्षात ठेवा. व मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही वाचन हळूहळू वाढवावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.